नमस्कार। सुरुवात एका मोठ्या बातमीने करतो। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सुनावणीला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली आहे। निवडणूक आयोगात ही सुनावणी सुरू झाली आहे। अजित पवारांची निवड करण्यात आली आहे। कायद्याला धरून अजित पवारांची निवड करण्यात आली आहे। अजित पवार गटाकडून अशा स्वरूपाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली आहे। एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही। अजित पवारांची निवड कायद्याला धरू नये असं या गटाकडून सांगितलं जात आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, या घडीची मोठी बातमी, सुनावणी सुरू झाली आहे। बरोबर आहे, सुनावणीला सुरुवात झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी आहे। एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। सोबतच अजित पवारांची जी निवड आहे ती निवड कायद्याला धरून आहे असा देखील दावा आणि युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला आहे। सोबतच पक्षावर कुणीही व्यक्ती वर्चस्व सिद्ध करू शकत नाही असं देखील अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वतीनं जर पक्षाला डॉमिनेट केलं जात असेल, त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेल तर अशा पद्धतीने पक्षाचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत चालू आहे असा दावा मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे अजूनही सुनावणी सुरू आहे। मनिंदर सिंग जे आहे, जे अजित पवार गटाचे वकील, ते युक्तिवाद करत आहे आणि युक्तिवादाची दिशा त्यांची हीच असणार आहे की अजित पवार पक्षाच्या गटाने वतीने जेही करण्यात आले आहे ते सर्व योग्य आहे। स्वर्णा, नक्की, मात्र वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल। आता अजित पवार गटानं युक्तिवादाला सुरुवात केली आहे का? अजित पवार गटाकडून नेमका कोण युक्तिवाद करताय असंही समोर येत होतं की नीरज किशन कौल हे सुद्धा युक्तिवाद करतायत। बरोबर आहे संजय, नीरज किशन कौल जे ॲडव्होकेट आहेत ते आणि मनिंदर सिंग हे दोन वकील आहे अजित पवार गटाची। या दोन्ही वकिलांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला। प्रथमतः मनिंदर सिंग जे आहे ते युक्तिवाद करणार आहे, कारण की गेल्या वेळी नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला होता आणि हा युक्तिवाद करताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या पद्धतीने माहिती मिळते की त्यांनी म्हटलंय की शरद पवार जे आहे हे निश्चितपणे एक प्रकारे असं म्हणता येईल की ते हुकुमशाही पद्धतीने वागत होते असं नीरज किशन कौल यांनी म्हटलं होतं। त्याच वाक्याचा धागा धरून आज मनिंदर सिंग युक्तिवाद करतायत, ते दावा करताय की आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकाच व्यक्तीचं वर्चस्व आहे आणि एकाच व्यक्तीचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्याच पद्धतीने संपूर्ण पक्ष चालतो, पक्षात लोकशाही नाही अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण युक्तिवाद सुरू होणार होता, त्यामुळे अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून कोर्टात आता वकिलांसोबत कोण कोण उपस्थित आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अजित पवार गटाच्या वतीनं दोन्ही वकील नीरज किशन कौल आणि सोबतच मनिंदर सिंग हे दोन्ही वकील जे सिनियर वकील आहे सुप्रीम कोर्टातले, हे दोन्ही वकील उपस्थित आहेत। तर शरद पवार गटाच्या वतीनं बघितलं तर जितेंद्र आव्हाड जे आहे ते उपस्थित आहे। सोबतच शरद पवार यांच्यासोबत खासदार असलेल्या राज्यसभेतल्या वंदना चव्हाण या देखील उपस्थित आहे। दोन प्रमुख काही क्षण थांबवते, आता परत एकदा अपडेट येतोय आपल्याकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांच्या सहीने सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत अशी माहिती समोर येते। असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून केला जातोय। सध्या प्रफुल्ल पटेल अजित पवार गटाच्या बाजूने आहेत, त्यामुळे अजित पवार गटाकडून युक्तिवाद सुरू आहे की प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनेच सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत। हा मुद्दा कितपत महत्त्वाचा आहे प्रशांत? जे आहे हे आमच्या बाजूने आहे अशा प्रकारचा दावा मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केलाय। ज्याही व्यक्तीची नियुक्ती केली जाते ती नियुक्ती प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनेच झालेली आहे। त्यामुळे जर प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहे याचा अर्थ असा होतो की संपूर्ण पक्ष हा आमच्या सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणीमधली अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे की प्रफुल्ल पटेल ज्यांच्या सोबत आहे त्यांच्या सोबत मूळ पक्ष आहे असा दावा मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। स्वर्णा, नक्की, काही क्षणापूर्वी आपण माहिती देताना सांगत होता शरद पवारांसोबत आता या घडीला सुनावणी दरम्यान कोण उपस्थित आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या दोन गट निर्माण झाले त्यावेळेस
जेही निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि जेही आमदार असो त्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे त्या सगळ्यांचं प्रतिज्ञापत्र म्हणजे शरद पवार गटापेक्षा कुठेतरी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र शपथपत्र हे आम्ही दाखल केले आहे असा मनिंदर सिंग यांनी दावा केला आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सुवर्णा, त्यांनी दावा केला आहे की आमच्याकडे शरद पवार गटापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आहे आणि ज्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, अनेक विधान परिषद सदस्य आहेत, सोबत जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, म्हणजे एक मोठी संख्येने म्हणजे 1,64,000 प्रतिज्ञापत्र हे अजित पवार गटाच्या वतीने सादर करण्यात आलेलं आहे असा दावा त्यांनी आपल्या युक्तिवादा दरम्यान केलेला आहे। सुवर्णा, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रफुल्ल पटेल अजित पवार गटासोबत असणं, किती प्रतिज्ञापत्र सादर केली अजित पवार गटाने, हे सगळं किती महत्त्वाचं ठरणार आहे या सुनावणी दरम्यान? महत्त्वाचं म्हणजे प्रतिज्ञापत्राला फार जास्त काही महत्त्व मिळेल अशी शक्यता नाही आहे, कारण की आपण एकनाथ शिंदे आणि शिवसेना त्या दरम्यान जो वाद झाला होता ज्यामध्ये एकनाथ शिंदेंना पक्ष आणि निवडणूक निशाणी धनुष्यबाण मिळालं होतं त्यावेळेस जवळपास 24 लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आले होते, पण त्याला फार काही महत्त्व नव्हतं। पण हे जर तुलनात्मक शक्तीधार लढाई करायची असेल तर युक्तिवादामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी म्हटलंय की शरद पवार गटाने जर 60,000 प्रमाणपत्र सादर केले असेल, शपथपत्र दाखल केले असेल तर आम्ही 1,62,000 शपथपत्र दाखल केले। याचा अर्थ असा होतो की कुठल्याही पद्धतीने मूळ पक्ष हा आमचाच आहे हा दावा मनिंदर सिंग यांच्या वतीने केला जात आहे। सुवर्णा, हा मुद्दा कितपत महत्त्वाचा ठरेल? दोन्हीही गट म्हणजे किंबहुना शरद पवार गट वारंवार हे सांगतायत की आमचा पक्ष काही फुटलेला नाहीये, तर आमच्या पक्षातलाच एक गट बाजूला गेलाय, वेगळ्या विचारांनी काम करतोय। हा कितपत महत्त्वाचा मुद्दा ठरेल? हा मुद्दा पहिल्या सुनावणीमध्ये शरद पवार यांनी मांडला होता, पण तो संपूर्णपणे तो मुद्दा एकदम त्यांनी आयुक्त जे तिन्ही आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोगाची त्यांनी तो नाकारला आणि त्यांनी म्हटलं की गटामध्ये दुफळी निर्माण झाली आहे, गट म्हणजे पक्ष विभागला गेलेला आहे, त्यामुळेच आम्ही सुनावणी घेतोय आणि सुनावणी घेतल्यानंतर आम्ही निश्चित करू की मूळ पक्ष कुठला आहे आणि आज सध्या कोणाकडे पक्ष जाण्याची गरज आहे आणि कोणाला राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ जे चिन्ह आहे हे कोणाला द्यावं या संदर्भात सुनावणी होत आहे। म्हणजे गेल्या सुनावणीमध्ये पहिला अर्धा तास जो होता त्यांचे अनेक आक्षेप होते ते आक्षेप नाकारण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाने केला आणि त्याच्या आधारावरती हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णय असा होता की सुनावणी घ्यायची आणि सुनावणीला सध्या सुरुवात झालेली आहे। सुवर्णा, फार महत्त्वाची राष्ट्रवादी काँग्रेससाठीची ही वेळ आहे। जसं शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान आपण काही शब्द ऐकत होतो की त्या पक्षाची घटना, त्या पक्षाची नियमावली या सगळ्याचा पण विचार होईल, तसं या सुनावणी दरम्यान एनसीपी संदर्भात सुद्धा होईल का याविषयी आपण बोलणार आहोत। विधिमंडळात बहुमत आमच्याकडे आहे असं अजित पवार गट म्हणतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे नवी दिल्लीमध्ये। प्रफुल्ल पटेल नवी दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनावणी सुरू झालेली आहे। अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातला युक्तिवाद समोर येतो आहे। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे, त्याचा विचार करून निर्णय घ्या असं अजित पवार गटानं युक्तिवाद केलेला आहे। पुन्हा प्रशांत यांच्याकडे जाऊया। प्रशांत, आपण बघतोय महत्त्वाचे मुद्दे जे अजित पवार गटाकडून समोर येत आहेत ते आपल्याला त्याचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत, काय सांगाल? बरोबर, जर बघितलं तर अभिषेक मनु सिंघवी हे दाखल झालेले नाही आहे, हे एक आश्चर्याची गोष्ट आणि आज जर बघितलं तर मागे अभिषेक मनु सिंघवी येताना आपल्याला पाहायला मिळते, अभिषेक मनु सिंघवी आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। हे अभिषेक मनु सिंघवी जे आहे हे अभिषेक मनु सिंघवी खास करून शरद पवार गटाचे प्रमुख आहे आणि शरद पवार गटाच्या वतीने ते दाखल होते। आतापर्यंत अभिषेक मनु सिंघवी हे दाखल झाले नव्हते आणि आता अभिषेक मनु सिंघवी दाखल झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अभिषेक मनु सिंघवी यांना दाखल झाल्यामुळे सुनावणी 15 मिनिटं उशिरा देखील सुरू झाली होती, पण या घडीला जर बघितलं तर अभिषेक मनु सिंघवी आता दाखल झालेले आहे आणि सध्या युक्तिवाद सुरू आहे। मनिंदर सिंग जे आहे ते युक्तिवाद करताना त्यांचं म्हणणं आहे की अतिशय महत्त्वाचं की प्रमुख प्राथमिक जी पक्ष आहे तो आमच्याकडे आहे, त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही आमचा दावा आहे, मूळ पक्ष आमच्याकडे असल्यामुळेच आम्ही या पद्धतीने दावा केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बघितलं तर या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या वेळी जे युक्तिवाद केला जात होता तोच युक्तिवाद आता देखील केला जात आहे। शिवसेनेच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आला होता त्या युक्तिवाद सांगण्यात आलं होतं की शिवसेना कशी मूळ पक्ष आहे, जो एकनाथ शिंदे यांच्याकडे गट होता तो मूळ कसा पक्ष आहे, त्याच पद्धतीने
अजित पवार गट हा कसा मूळ पक्ष आहे हे सांगण्याचं काम मनिंदर सिंग जे आहे ते युक्तिवाद करताना करत आहे। जो युक्तिवाद गेल्या वेळी शिवसेनेच्या दरम्यान करण्यात आला होता त्याच धर्तीवरचा युक्तिवाद मनिंदर सिंग करत आहे। आपल्याला माहित असेल मनिंदर सिंग देखील गेल्या वेळी जर बघितलं महेश जेठमलानी हे एकनाथ शिंदे यांचे वकील होते, त्यांच्यासोबत मनिंदर सिंग देखील होते। मनिंदर सिंगने जो युक्तिवाद गेल्या वेळी केला होता त्याच धर्तीवरचा युक्तिवाद ते आता करताना आपल्याला पाहायला मिळते। हे अतिशय महत्त्वाचं आहे या घडीला की साधारणतः हे स्पष्ट आहे की प्रत्येक प्राथमिक सदस्यांची ओळख पटवणे हे या घडीला कठीण आहे, कारण की जर बघितलं त्यांना जर ओळखायचं असेल तर त्या पद्धतीचे पुरावे त्यांना लागेल आणि 1,66,000 प्रतिज्ञापत्र तपासायची असेल तर याला बलाच कालावधी लागू शकतो। त्यामुळे या पद्धतीने आपण कुठल्या प्रकारचं ओळख करू नये। ज्यांच्याकडे आमदार आहे, ज्यांच्याकडे विधान परिषद सदस्य आहे, ज्यांच्याकडे खासदार आहे त्या आधारावरती आपण पक्षाचा आणि निवडणूक चिन्हाचा निर्णय घ्यावा अशा प्रकारचा युक्तिवाद सुवर्ण मनिंदर सिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की पुन्हा तुझ्यापर्यंत पोहोचतो। आता एक अपडेट आली आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात चिन्हासंदर्भात सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे। युक्तिवाद दोन्ही गटाकडून होतोय। सुरुवातीला युक्तिवाद अजित पवार गट करतोय आणि हा युक्तिवाद करत असताना राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, त्या नेत्यांची प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत, सर्वात जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलेला आहे। जेव्हापासून युक्तिवाद सुरू झालाय अजित पवार गटाने मांडणी करायला सुरुवात केलेली आहे की आमच्याकडे सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली आहेत। 1,50,000हून अधिक प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली आहेत। म्हणजे अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या सह्यांनी सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत। स्वतः प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत आणि आता राज्य आणि देशातले सगळ्यात जास्त नेते आमच्या सोबत आहेत। विधिमंडळात सुद्धा आमचं वर्चस्व आहे असं स्पष्ट केलंय अजित पवार गटाने। प्रशांत, एक महत्त्वाचे अपडेट येत आहेत। मगाशी मी एक प्रश्न विचारला होता तो असा की शिवसेनेविषयी जेव्हा आपण सुनावणी ऐकत होतो तेव्हा सातत्याने त्या पक्षाची घटना, त्या पक्षाची नियमावली असे शब्द आपल्या कानावर येत होते। हाही मुद्दा या युक्तिवादात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठेवला जाईल का? बरोबर आहे सुवर्ण, हा मुद्दा ठेवण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मातृभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की राष्ट्रीय जर पक्ष जर बघितला तर जसा उल्लेख आपण केला सुवर्ण, राज्य आणि देशातील शेकडो पदाधिकारी आमच्या सोबत आहे, नेत्यांची प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे, सर्वात जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे असा दावा केला जात आहे। पण मुद्दा जो युक्तिवादाचा मुद्दा आहे त्यांनी म्हटलं आहे की पक्ष जो आहे तो एखाद्या घराप्रमाणे चालवला जात आहे। शरद पवार यांच्यावर हा मोठा आरोप आहे की शरद पवार आपलं घर चालवतात तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतात असा आरोप करण्यात आलेला आहे। पार्टीच्या नियमाने कुठल्याही प्रकारे पार्टी चालवली जात नव्हती हा या घडीचा अत्यंत महत्त्वाचा आरोप युक्तिवादादरम्यान शरद पवार यांना थेट लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हा एक मोठा आरोप आहे सुवर्ण। जर बघितलं की शरद पवार आपलं घर चालवतात तसं राष्ट्रीय पक्ष चालवत होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवताना जशा पद्धतीने घर चालवतात त्याच धर्तीवरती ते पक्ष चालवत होतात। कुठल्याही नियम पाळत नव्हते, सर्व नियमांची त्यांनी पायमल्ली केली असा दावा मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। सुवर्ण, नक्की आपल्या प्रेक्षकांना सांगूया महत्त्वाची ही बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी। महाराष्ट्रातील 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, नागालँडच्या 7 आमदारांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे। आयोगात शिवसेना प्रकरणाचा दाखला सुद्धा अजित पवार गटाने दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख आता प्रशांत लीला रामदास करत होते तो म्हणजे घर जसं चालवलं जातं त्या पद्धतीने पक्ष चालवला जातोय, पक्षात कुठलेही नियम पाळले जात नाहीयेत, सरंजामशाही हुकुमशाही प्रमाणे पक्ष चालवला जातोय असा आरोप करत थेट शरद पवारांना लक्ष केलं गेलेलं दिसतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत। प्रशांत, युक्तिवाद करताना फार महत्त्वाचे मुद्दे आमच्या सोबत कोण कोण आहेत ते सुद्धा अजित पवार गटाकडून सांगितलं जात आहे। बरोबर आहे, खास करून जसं उल्लेख केलेला आहे
की जवळपास 42 आमदार महाराष्ट्रातल्या विधानसभेत त्यांच्यासोबत आहे 53 पैकी, त्यानंतर 9 पैकी 6 विधान परिषद सदस्य त्यांच्यासोबत आहे। याशिवाय जर त्यांनी बघितलं तर 2 खासदार, एक राज्यसभेचा एक लोकसभेचा खासदार आमच्यासोबत आहे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, हे 2 खासदार सोबत आहे। याशिवाय नागालँडचे 7 आमदार आमच्यासोबत आहे, झारखंडमधला 1 आमदार आमच्यासोबत आहे, सोबतच अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक पंचायत समिती सदस्य आमच्यासोबत आहे। सर्वांचे प्रतिज्ञापत्र आम्ही दाखल केलेले आहे असा दावा केला आहे। राज्य जवळपास 28 राज्यांचे पदाधिकारी म्हणजे 28 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष हे आमच्यासोबत आहे असा देखील दावा त्यांनी या युक्तिवादादरम्यान केला आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांनी जो आरोप केला त्याचा उल्लेख तू केला होता स्वर्णा, की पक्ष हा घराप्रमाणे चालवला जातो असा देखील आरोप मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। नक्की आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपडेट सांगूया। पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सुनावणी करताना युक्तिवाद सुरू केलाय। सगळ्यात मोठी बातमी, पक्ष घरासारखा चालवला जात होता, पक्षात नियमांचं पालन केलं जात नव्हतं असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। थेट शरद पवारांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। शरद पवारांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मागच्या सुनावणी दरम्यान सुद्धा हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला जात होता असा आरोप करत थेट शरद पवारांना लक्ष्य केलं गेलं, आत्ताही तेच होताना दिसतंय, काय सांगाल? बरोबर आहे। मागच्या वेळेस ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती, गेल्या वेळेस सुनावणी झाली होती त्यावेळेस नीरज किशोर यांनी हाच दावा केला होता की पक्ष हा एका व्यक्तीच्या विचारानुसार चालतो, एक व्यक्ती सांगेल तसा पक्ष चालतो, एका व्यक्तीनुसार अपॉइंटमेंट ऑर्डर दिले जाते, एका व्यक्तीच्या नावाने कुठलेही प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली जाते असे आरोप नीरज किशन कोल यांनी केले होते। त्याच धर्तीवरती आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आरोप हा मनिंदर सिंग यांनी केला आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा की पक्ष हा घराप्रमाणे चालवला जातो आणि पक्षामध्ये कुठलेही नियम पाळले जात नाही। पक्षाचे जे नियम आहे, पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार कुठलेही नियम पाळत नाही। पुन्हा एक वकील अभिषेक मनु सिंघवी याच्या गटातले जात आहे। हे वकील जे आहे हे खास करून आत्ता पोहोचलेले आहे आणि त्यांच्या वतीने जवळपास 6 ते 7 वकील गेलेले आहेत आणि या वकिलांसोबत काही कागदपत्र घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते हे वकील। आणि समोर जिथे पोलीस तिथे त्याच्या उजव्या बाजूला ते तिथे सभागृह आहे, तिथेच कोर्टाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे स्वर्णा। आणि त्या दरम्यान युक्तिवाद केला जातो आणि युक्तिवाद करताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, शरद पवार हे घराप्रमाणे पक्ष चालवतात, हा अतिशय मोठा मुद्दा आहे। कारण की याच्या आधारावर त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या नियुक्त्या झालेल्या नाही आहे, निवडणुका झालेल्या नाही आहे। गेल्या वर्षात ज्या पद्धतीने निवडणुका व्हायला पाहिजे, जी पक्षाची राज्यघटना सांगते त्या घटनेनुसार कुठल्याही प्रकारचं काम चालत नाही आहे, फक्त शरद पवार यांच्या मर्जीनुसार पक्ष चालतो असा आरोप मनिंदर सिंग यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेला आहे। फार मोठा हा आरोप आहे। आपण बघूया परत एकदा काही अपडेट येत आहेत, फार महत्त्वाचे अपडेट। अजित पवार गटाकडून काय युक्तिवाद केला जातोय, प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाहीये, पक्ष कुणाचा हे कार्यकर्ता आणि नेता ठरवतात असं अजित पवार गटाचा युक्तिवाद आहे। अजित पवार गट असं म्हणतोय की प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाहीये, पण कार्यकर्ता आणि नेता मिळून पक्ष ठरत असतो आणि बहुतांश नेते आमच्या सोबत आहे असंच सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, घराप्रमाणे पक्ष चालवला जात होता, कुठलेही नियम पाळले जात नव्हते, पक्षाची घटना पाळली जात नव्हती, निवडणुका होत नव्हत्या पक्षांतर्गत, अशा प्रकारचा आरोप होतोय अजित पवार गटाकडून। त्याबरोबरच प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाहीये, पण पक्ष कुणाचा हे कार्यकर्ता आणि नेते ठरवत असतात, बहुतांश नेते कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असं अजित पवार गट म्हणतोय। फार महत्त्वाचा गंभीर मुद्दा उपस्थित होतोय, शरद पवारांना लक्ष्य केलं जातंय, पक्ष नियमाप्रमाणे घटनेप्रमाणे चालवला जात नव्हता असं सांगितलं जातंय। प्रशांत, बरोबर आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाही आहे। ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे, जे प्राथमिक सदस्य आहेत त्यांची मोजणी शक्य नाही आहे असा प्रकारचा दावा अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे। पक्ष कुणाचा हे कार्यकर्ते आणि नेते ठरवतात हे जरी बरोबर असलं, पण तोच जर आधार बघितला तर साधारणतः आमदार
राज्याचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे अजित पवार गटासोबत आहे। प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी या घडीला शक्य नाही असा दावा मनिंदर सिंग यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केला आहे। हा अतिशय महत्त्वाचा दावा आहे। त्यांनी म्हटलेला आहे ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की पक्ष आणि कार्यकर्ता जो नेता ठरवतात, जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अशी आहे की ब्लॉक अध्यक्ष निवडला जातो, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष निवडला जातो, त्यानंतर प्रादेशिक अध्यक्ष निवडला जातो, त्यानंतर राज्य प्रादेशिक जो अध्यक्ष आहे तो निवडला जातो, त्यानंतर ते सगळे मिळून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची नियुक्ती करतात। 586 हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असतात। 586 पैकी 11 लोक जे आहे हे नॉमिनेट असतात। ते प्रमुखतेने जे प्रमुख धोरणात्मक निर्णय घेणारी समिती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्यामध्ये 11 लोक असतात, त्यांची नियुक्ती केली जाते। अशी ही प्रक्रिया असते। या प्रक्रियेमध्ये जर बघितलं आपण तर या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की त्याच पद्धतीचा युक्तिवाद मनिंदर सिंग यांच्या वतीनं केला जात आहे। नक्की आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीमध्ये अजित पवार गट युक्तिवाद करतो आहे आणि हा युक्तिवाद करत असताना प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत। त्यांच्या सहीने सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत असं अजित पवार गट सांगतोय। प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाहीये, पण बहुतांश नेते आमच्या सोबत आहेत। कार्यकर्ता आणि नेते मिळून पक्ष ठरत असतो आणि बहुतांश नेते त्यांची प्रतिज्ञापत्र आमच्या सोबत आहेत असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय। शरद पवारांवर एक प्रकारे शरसंधान साधलं गेलंय की ते आतापर्यंत पक्ष घरासारखा चालवत होते, हुकुमशाही पद्धतीने चालवत होते, कुठलेही नियम पाळले जात नव्हते, नाव घेतलं गेलेलं नाही, पण अप्रत्यक्षपणे ही टीका करण्यात आलेली आहे। आपण बघतोय वातावरण तणावपूर्ण आहेच, कारण सरतेशेवटी पक्ष चिन्हाचा मुद्दा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू झालेली आहे। परत एकदा प्रशांत यांना विचारूया। प्रशांत, फार महत्त्वाचा राष्ट्रवादी काँग्रेससाठीचा हा मुद्दा आहे। सुनावणी सुरू झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर। अजित पवार गटाकडून कोण उपस्थित आहे, शरद पवार गटाकडून कोण उपस्थित आहे, काय वातावरण आहे? बरोबर, अत्यंत महत्त्वाचा निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळतोय की एक ज्या पद्धतीनं पार्टीचं जे घटनात्मक पद आहे त्या संदर्भात त्यांनी म्हटलंय की पार्टीची घटना कशी आहे, या घटनेसंदर्भात जर बघितलं आपण तर त्यांनी सांगितलं की आमची घटना कशी काम करते याचा दावा मनिंदर सिंग यांच्या वतीने केला जातोय। युक्तिवाद केला जातोय की पक्षामध्ये कशा पद्धतीने घटना आहे। मगाशी जसे मी सांगत होतो 586 हे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असतात, त्यानंतर 11 सदस्य जे असतात ते धोरणात्मक निर्णय घेणारे असतात, ज्यामध्ये शरद पवार हे प्रमुख आहे आणि त्यानंतर हे त्यांची नियुक्ती जी आहे ती गेल्या वेळेस झाली होती, पण त्यानंतर निवडणुका होण्याची गरज होती, त्यावेळेस निवडणुका झाल्या नाही। जे पक्षाची घटना संहिता आहे ती सांगते की दरवर्षी निवडणुका घेऊन राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होण्याची गरज असते, दर 2 वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड व्हावी अशा प्रकारचा दावा या पार्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये केला जातोय। हे अत्यंत महत्त्वाचं आहे या घडीला की आता पक्षाची घटना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न मनिंदर सिंग यांच्या वतीनं केला जात आहे। स्वर्णा, नक्की पक्षाच्या घटनेसंदर्भात आता युक्तिवाद केला जातो आहे। पक्षात लोकशाही आहे हे सांगितलं जात आहे आणि बहुतांश नेते हे माझ्या सोबत आहेत असं अजित पवार गटाकडून सांगितलं जात आहे। पक्षाच्या घटनेसंदर्भात सध्या युक्तिवाद सुरू आहे। पीए संगमा केसचाही दाखला अजित पवार गटाकडून देण्यात आलेला आहे। आता युक्तिवाद सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटासाठी हा युक्तिवाद, ही केस फार महत्त्वाची आहे। शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाकडे राहतात। या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे, युक्तिवाद सुरू झालेला आहे। दोन्ही गटाचे वकील आपापली बाजू मांडतायत आणि सुरुवात केलेली आहे अजित पवार गटाने। अजित पवार गटाने काय मुद्दे मांडले, काय युक्तिवादामध्ये मुद्दे समोर आले ते आपण पाहतो आहोत। मग ते प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने झालेल्या नियुक्त्यांचा मुद्दा असेल, लोकशाही मानणारा असा हा पक्ष आहे हा मुद्दा असेल, पक्षाच्या घटनेसंदर्भातला युक्तिवाद असेल, या सगळ्या विषयी आपण पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, आतापर्यंत युक्तिवादात काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल का? महत्त्वाचं म्हणजे जेव्हा साधारणतः 4:15 सुनावणीला सुरुवात झाली त्यात त्यांनी म्हटलंय की पक्षाच्या वतीनं जे इंटरनल पार्टी डेमोक्रेसी हवी, अंतर्गत पक्षामध्ये जी लोकशाही असायला हवी ती लोकशाही पक्षामध्ये नाही आहे असा दावा मनिंदर सिंग यांनी केला आहे। पक्षामध्ये वर्चस्व
एकाच व्यक्तीचं वर्चस्व आहे आणि त्याच व्यक्तीतल्या घरच्या जातीने निर्णय घेतला जातो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी हे म्हटलंय की पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची फूट झालेली आहे, फूट निर्माण झालेली आहे, यासाठी आम्ही आमदार आणि आमच्या सगळ्या सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे। पक्षाच्या प्राथमिक सदस्यांच्या आधारावरती आम्ही ही सगळी आकडेवारी सादर केलेली आहे। दरम्यानच्या काळात डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी हे सुनावणीच्या दरम्यान दाखल झालेले आहेत। अपडेट आलाय ते परत एकदा प्रेक्षकांना सांगूया। पक्षाच्या घटनेनुसार काम पक्षात होत नाही, पक्ष घटना आणि निर्णयामध्ये बरीच तफावत असते असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। अजित पवार गटाकडून जो युक्तिवाद करण्यात आलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्यानुसार पक्षात काम होत नाही, ते एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून, एकाच व्यक्तीच्या बोलण्यावरून होतं। पक्ष घटना आणि निर्णय याच्यामध्ये बरीच तफावत असते असा अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, पक्ष घराप्रमाणे चालवला जातो, एकाच व्यक्तीचं वर्चस्व सिद्ध होत राहतं सतत। घटना काय सांगते आणि निर्णय काय होतात याच्यात प्रचंड तफावत असते। या घडीची मोठी बातमी आहे, अजित पवार गटाकडून युक्तिवाद सुरू आहे। फार महत्त्वाचे आरोप आणि महत्त्वाच्या नोंदी इथे सुनावणी दरम्यान बघायला मिळतात, युक्तिवादादरम्यान बघायला मिळतात। प्रशांत, बरोबर आहे। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सुनावणी आहे, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पक्षामध्ये जो व्यक्ती निवडून आलेला आहे तोच व्यक्ती ज्या पद्धतीनं युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पक्षाच्या घटनेनुसार काम पक्षात होत नाही असा त्यांनी दावा केला आहे। पक्ष घटना निर्णयामध्ये बरीच तफावत असते असाही त्यांनी दावा केला आहे अजित पवार गटाच्या वतीने। आणि जो व्यक्ती पदाधिकारी नाही तो देखील नियुक्त केला गेलेला आहे, त्याची नियुक्ती कशी वैध समजावी यासाठी ज्यांनी जयंत पाटलांचं उदाहरण दिलं आहे। जयंत पाटलांची जी नियुक्ती आहे हे फक्त एका पत्राच्या आधारे करण्यात आली आहे, हे कशा पद्धतीने होऊ शकतं? शरद पवार यांच्या मनमर्जीतल्या लोकांची नियुक्ती केली जाते असाही मोठा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे ह्या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवार हे आपल्या मनमर्जीनुसार पक्ष चालवतात। हा एक दुसरा एक अत्यंत अजून एक अपडेट येत आहे प्रशांत, अजून एक अपडेट येत आहे, जे निवडून आले नाहीत ते नियुक्त्या करत होते, त्यांची नियुक्ती वैध कशी काय म्हणता येईल असा प्रश्न अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलाय। सुनावणी दरम्यान जे निवडून आले नाहीत ते नियुक्ती करत होते, त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। एक पुन्हा अपडेट प्रशांत, बरोबर आहे। जो व्यक्ती निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्ती करत होता असा थेट आरोप केलाय, मग त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल असाही प्रश्न त्यांनी सवाल उभा केलेला आहे। या संदर्भात जयंत पाटलांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्यांनी म्हटलंय की शरद पवार यांच्या नियुक्तीवर मनिंदर सिंग यांचा हा मोठा आरोप आहे। त्यांनी म्हटलंय एक पद्धतीने की जो व्यक्ती निवडून येत नाही, ज्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची लोकशाही मान्य नाही अशा व्यक्तीच्या आदेशाने लोकांची नियुक्ती करणे हे कितपत योग्य आहे असा मोठा युक्तिवाद त्यांच्या वतीनं केला जात आहे। स्टुडिओ स्वर्णा, प्रशांत असेच सोबत रहा। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिथे सुनावणी सुरू आहे तिथून आपल्याशी बोलत आहेत। थेट युक्तिवाद काय होतो आहे याविषयीचे सगळे ताजे अपडेट आपल्याला पोहोचतायत, घडीघडीचे अचूक अपडेट आपण घेतोय। युक्तिवाद सुरू झालेला आहे, सुनावणी सुरू झाली तेव्हा अजित पवार गटाने युक्तिवाद सुरू केला। अजित पवार गटाच्या युक्तिवादामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने झालेल्या नियुक्त्यांचा मुद्दा, पक्ष हा घटनेनं चालत नाही तर एका व्यक्तीच्या निर्णयानं चालतो, एका व्यक्तीच्या म्हणण्यावरून चालतो, घर चालवलं जातं तसं चालतो। अनेकांच्या प्रतिज्ञापत्रांच्या सह्यांसकट प्रतिज्ञापत्र अजित पवार गटासोबत आहेत, सगळ्यात जास्त अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत। असे सगळे युक्तिवादात मुद्दे समोर येत आहेत। या घडीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे। अजित पवार गट युक्तिवाद करतोय आणि पुन्हा एक अपडेट येते, पवारांची निवडणूक घेऊन झाली नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आले। अजित पवारांवर पुन्हा एकदा शरसंधान साधण्यात आलंय। अजित पवार गटानं युक्तिवाद केलाय की शरद पवारांची नियुक्ती ही निवडणुकीने झालेली नाही, निवडणूक घेतल्यावर शरद पवारांची नियुक्ती झाली नाही। हे या घडीचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट। युक्तिवादामध्ये शरद पवारांवर पुन्हा शरसंधान। प्रशांत, काय सांगाल?
शरद पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असा दावा युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे। हा अतिशय मोठा आजच्या घडीचा तिसरा आरोप आहे जो युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे की शरद पवार यांचं पदच बेकायदेशीर आहे, शरद पवार यांची नियुक्ती वैध नाही आहे, बेकायदेशीर पद्धतीने त्यांनी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे। पवारांची जर निवडच झाली नाही तर ते निवडणूक कशी घेऊ शकतात अशा प्रकारे त्याचा दावा केला आहे। पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आजच्या सुनावणीच्या दरम्यान मनिंदर सिंग जे अजित पवार गटाचे युक्तिवाद करणारे वकील आहेत ते करताय। हा एक मोठा दावा आहे। जर त्यांनी असं म्हटलं जातंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे शरद पवार हे यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे, जर निवडणुका झाल्या नाही तर कशा पद्धतीने त्यांची निवड होऊ शकते असा एक थेट आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवार यांचा युक्तिवाद जो आहे, शरद पवारच्या संदर्भात जे त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपद संदर्भात जो युक्तिवाद केला जातोय की त्यांची नियुक्ती जी आहे ही बेकायदेशीर आहे असा थेट स्वर्ण आरोप आणि मोठा दावा युक्तिवादादरम्यान मनिंदर सिंग यांनी केला आहे। अतिशय महत्त्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो दावा केला जात होता की पक्षात फूट पडलेली आहे अजित पवार गटाच्या वतीनं, ती फूट दर्शवण्याचा प्रयत्न मनिंदर सिंग यांच्या वतीनं केला जातोय। मनिंदर सिंग यांचा दावा आहे की संपूर्णपणे सर्व आमदार आमच्यासोबत आहे, सर्व बहुतांश खासदार आमच्यासोबत आहे, राज्याच्या बाहेरचे आमदार देखील आमच्यासोबत आहे। त्यामुळे पक्ष हा अजित पवार यांचा आहे आणि शरद पवार यांची नियुक्ती हे बेकायदेशीर आहे। स्वर्णा बिलकुल प्रशांत, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण पाहतो आहोत अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आता मांडला गेलेला आहे। ब्रेकिंग न्यूज याच संदर्भातली आता आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे आणि शरद पवार यांची निवडणूक घेऊन झालेली नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा अजित पवार गटाकडून मांडला गेलेला आहे। शरद पवार यांच्या निवडीवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। पवारांची निवड ही निवडणूक घेऊन झालेली नाही असं अजित पवार गटाकडून युक्तिवाद करताना म्हटलं गेलेलं आहे। थेट शरद पवारांच्या निवडीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। याआधी आपल्याला माहिती आहे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याच्या मुद्द्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेलं होतं। आता शरद पवार यांची जी अध्यक्षपदी पक्षाच्या अध्यक्षपदी जी निवड झालेली होती त्या निवडीच्या अनुषंगाने सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला आहे अजित पवार गटाकडून। बरोबर आहे, त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी दावा केला आहे। मनिंदर सिंग कोल जे आहेत यांनी दावा केला आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की मी जी काही मुद्दे मांडतोय हे मुद्दे यापूर्वी देखील मांडले गेलेले आहेत। शिवसेनेच्या सुनावणीच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची शिवसेना या दोघांदरम्यान जेव्हा पक्षचिन्हाचा वाद झाला होता त्यावरती हा निर्णय घेताना हा सादर करण्यात आला होता। जो आपण यापूर्वी ऐकलाय, जे प्रतिज्ञापत्र आपण पाहिलेले आहे ते सर्व प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेले आहे। त्या प्रतिज्ञापत्राची संख्या देखील जर बघितली आपण तर अत्यंत महत्त्वाचं आहे या घडीला की यांनी स्पष्ट केलं आहे की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सर्व जेही युक्तिवाद केला जात आहे तो संपूर्ण युक्तिवाद एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतोय याच दिशेचा आहे। एक व्यक्ती शरद पवार इथे थेट नाव घेतलं जात नाहीये पण लक्ष करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडे होतोय। शरद पवार बेकायदेशीरपणे पक्ष चालवताय असा थेट आरोप मनिंदर सिंग कौल यांनी केलेला आहे, जे अजित पवार गटाचे वकील आहेत। बरोबर प्रशांत, आणि आयोगात शिवसेना प्रकरणाचा जो दाखला दिला गेला त्याबद्दल नेमके कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शिवसेनेच्या याचा उल्लेख आहे, सोबतच सादिक अली यांची जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। सादिक अलीचा उल्लेख केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं जेव्हा निर्णय देण्यात आला होता त्याचाही आधार घेण्यात आला होता आणि सोबतच जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी झाली होती, जी सुनावणी आपण संपूर्ण जनतेला संपूर्ण सगळ्या लोकांना आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवली होती, त्या सुनावणीच्या दरम्यान सादिक अली केसचा उल्लेख केला झाला होता। त्याच पद्धतीचा उल्लेख आता पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की अनेक महत्त्वाचे मुद्दे, काही मुद्दे यापूर्वी देखील मांडले गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शिवसेना पक्ष सुनावणीचा दाखला दिला गेला होता त्यावेळेस अत्यंत पद्धतीने तो उल्लेख करण्यात आला होता। एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतोय आणि याच पद्धतीने हाच आरोप
शिवसेनेच्या सुनावणीच्या दरम्यान करण्यात आला होता की उद्धव ठाकरे बेकायदेशीरपणे पक्ष चालवतात आणि तोच आरोप शरद पवार यांच्यावर करण्यात आला आहे की शरद पवार बेकायदेशीरपणे पक्ष चालवतात, ते आपल्या मनमर्जीनुसार वागतात असा आरोप केलेला आहे। या सगळ्या याच्यावर जर बघितले अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांची नियुक्ती देखील वैध नाही आहे असा देखील आरोप करण्यात आलेला आहे। यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त घरासारखा चालवत आहे आणि घर जसं चालवतात त्याच धर्तीवरती शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा थेट आरोप शरद पवारांचं नाव न घेता मनिंदर सिंग कौल यांनी केलेला आहे। बरोबर आहे। आपण ब्रेकिंग न्यूज ही दाखवूया प्रेक्षकांना। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सध्या सुरू आहे। अजित पवार गटाकडनं युक्तिवाद केला जातो आहे। काही मुद्दे यापूर्वी सुद्धा मांडले गेल्याचा उल्लेख करत शिवसेना पक्ष सुनावणी संदर्भातला दाखला देखील आता दिला गेलेला आहे। एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतीये असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे। थेट शरद पवार यांच्या अनुषंगानं हे मुद्दे आता अजित पवार गटाकडनं मांडले जात आहेत। युक्तिवाद करताना शिवसेना पक्ष सुनावणीचा सुद्धा दाखला दिला गेलेला आहे। काही सारखे मुद्दे यापूर्वी सुद्धा मांडले गेल्याचा उल्लेख हा युक्तिवाद करण्याच्या अनुषंगानं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगातल्या या सुनावणीच्या संदर्भात आता मांडला गेलेला आहे। एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतीये असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सध्या सुरू आहे। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येतेय, ती नेमकी काय आपण पाहतो। आमच्या कागदपत्रांमध्ये चूक नाही, योग्य पद्धतीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून आता करण्यात आलेला आहे। या आधीच्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडच्या कागदपत्रांमध्ये चुका असल्याचा मुद्दा मांडला गेलेला होता। त्याला आता प्रत्युत्तर अजित पवार गटाकडनं युक्तिवादाच्या दरम्यान दिलं जात आहे। आम्ही योग्य पद्धतीनं प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत, आमच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाहीये असा युक्तिवाद करण्यात आलाय। आणि या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। प्रशांत आपल्यासोबत आहेतच। प्रशांत, ही योग्य पद्धतीनं आम्ही कागदपत्र सादर केली आहे, त्यात कोणती चूक नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय आणि आता हा युक्तिवाद आणखी नेमका किती वेळ चालणार आहे? साधारणतः 6:30 वाजेपर्यंत हा युक्तिवाद चालेल अशा प्रकारची स्पष्ट सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या होत्या। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवार यांचा युक्तिवाद संपणार आहे। अजित पवार गटाच्या वतीने जे युक्तिवाद करतायत दोन्ही वकील, त्यांच्या वतीने हा युक्तिवाद करणार आहे। यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने आरोप करण्यात आला होता की यामध्ये जो प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे त्यामध्ये अनेक मृत व्यक्ती आहे, अनेक सरकारी कर्मचारी आहे, अनेक पदाधिकारी असे आहेत जे शिक्षक आहेत आणि जे नोकरी करतात अशा लोकांच्या नावांसह प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते। त्यावेळेस आता मनिंदर सिंग यांनी दावा केला आहे की आमच्या कागदपत्रामध्ये कुठलीही चूक नाही आहे, योग्य पद्धतीने कायदेशीर नियमानुसार जो कायदा सांगतो त्या पद्धतीने आम्ही प्रतिज्ञापत्र तयार केलेले आहे। योग्य पद्धत त्यांनी सांगितले आहे की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे त्याच पद्धतीने आम्ही शपथपत्र दाखल केले आहे आणि त्या शपथपत्रामध्ये कुठलीही चूक नाही आहे। शरद पवार जे आरोप करतात ते थोटांड आहे असाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। मनिंदर सिंग यांनी त्यांनी म्हटलंय की शरद पवार यांचे बिनबुडाचे आरोप आहे, या बिनबुडाच्या आरोपांना आम्ही उत्तर यासाठी देतोय की आम्ही योग्य आहोत, आमचाच पक्ष आहे, अजित पवार जे आहे अजित पवारांच्या नेतृत्वातील पक्ष हा मूळ पक्ष आहे असा दावा केला जातोय। आणि शरद पवार ज्या पद्धतीने बेकायदेशीर पक्ष चालवत होते तो पक्ष मनमर्जीनुसार चालवत होते असाही त्यांनी थेट आरोप केला आहे। अजिंक्य, बरोबर आहे। प्रशांत, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपण पाहतो युक्तिवाद करताना अजित पवार गटाकडून आता शरद पवार गटाकडनं जो युक्तिवाद झाला होता ते मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। शरद पवार गटाकडून युक्तिवाद करताना हा मुद्दा मांडला गेला होता की अजित पवार गटानं जी कागदपत्र जी प्रतिज्ञापत्र आयोगासमोर मांडलेली होती, सादर केलेली होती, त्यामध्ये त्रुटी आहेत, चुका आहेत आणि हा मुद्दा अजित पवार गटानं खोडून काढलेला आहे आपल्या युक्तिवादादरम्यान। आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही, आम्ही जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत ती योग्य पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा उल्लेख अजित पवार गटानं आता युक्तिवाद करताना हा मुद्दा मांडलेला आहे। अत्यंत महत्त्वाचे मुद्दे यावेळेला अजित पवार गटाकडनं मांडले जात आहेत। शरद पवार गटाकडनं ज्या वेळेला युक्तिवाद झालेला होता त्यावेळेला जे मुद्दे मांडण्यात आलेले होते ते मुद्दे खोडून काढले जात आहेत।
आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते सध्या। आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा, कॅमेऱ्यासमोरही आम्ही हे बोलू शकतो, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून आता करण्यात आलेला आहे। त्यामुळे कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत, कोणत्याही प्रकारच्या चुका नाहीत। हा मुद्दा मांडताना आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा आणि कॅमेऱ्यासमोर सुद्धा आम्ही हे बोलू शकतो, अशा आशयाचा हा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। प्रशांत यांच्याकडे जाऊया पुन्हा एकदा। प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा अजित पवार गटाने मांडलाय। बरोबर आहे, अत्यंत महत्वाचा। यानंतर अजून 2 ते 5 मिनिटं मनिंदर सिंग हे पुन्हा आपलं वक्तव्य युक्तिवाद करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्या घडामोडीमध्ये त्यांनी जे दावे केलेले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आम्ही जे कागदपत्र दिले त्याची जर तपासणी करायची असेल तुम्ही तपासणी करावी, कॅमेरा समोर तपासणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत। ज्या पद्धतीनं दावे केले जाते की खोट्या पद्धतीचे कागदपत्र आम्ही दाखल केले आहे, ते कागदपत्र आम्ही दाखल केलेले नाही आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या याच्यात जर बघितलं आपण तर याच्यावरती आधारावरती महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर योग्य पद्धतीने आम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे असं त्यांनी म्हटलंय। कागदपत्रामधली कुठेही चूक नाही असंही त्यांनी दावा केलेला आहे। बरं, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही ब्रेकिंग न्यूज दाखवूया। अजित पवार गटानं युक्तिवादाच्या दरम्यान आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। शरद पवार गटाच्या युक्तिवादादरम्यान अजित पवार गटानं जी कागदपत्र किंवा जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली होती त्यात त्रुटी आहेत, चुका आहेत असा दावा करण्यात आलेला होता। मात्र अजित पवार गटानं आता आपल्या युक्तिवादादरम्यान हे सगळे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही असं अजित पवार गटानं युक्तिवादादरम्यान स्पष्ट केलेलं आहे। तुम्हाला जर तपासणी करायची असेल कागदपत्रांची तर तुम्ही ती करू शकता आणि या व्यतिरिक्त आम्ही हे कॅमेऱ्यासमोर देखील सांगू शकतो असं देखील अजित पवार गटाकडून आता युक्तिवाद करताना म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे जे मुद्दे शरद पवार गटाकडनं त्यांच्या युक्तिवादादरम्यान सादर करण्यात आलेले होते, मांडण्यात आलेले होते, त्या मुद्द्यांना खोडण्याचं काम अजित पवार गटाकडनं त्यांच्या युक्तिवादादरम्यान आता केलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला हा संघर्ष, या संघर्षाचा शेवट नेमका कुणाच्या बाजूने होणार याचीच आता उत्सुकता लागलेली आहे। आज या सुनावणीच्या नंतर काही निर्णायक निकाल समोर येतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार गटाकडून शरद पवार गटाकडचे मांडलेले सगळे मुद्दे खोडण्याचा प्रयत्न आता या युक्तिवादादरम्यान केला जातोय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, सोबतच जेव्हा युक्तिवाद सुरू असतो त्या युक्तिवाद सुरू असताना काही कागदपत्रांचा उल्लेख देखील केला जात आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं 30 जून रोजीच्या अजित पवार हे पक्षाध्यक्ष झाल्याचे जे दावा करणारे पत्र आहे ते देखील यावेळी दाखवण्यात आलेलं आहे की आम्ही हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं आहे। 30 जून रोजी अजित पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आलं होतं, हे त्यांनी दावा केला आहे मनिंदर सिंग यांनी। आणि या दावा करताना त्यांनी म्हटलंय की आम्ही सर्व नियमांचे पालन करून आम्हाला जर अतिरिक्त 1 वर्षाचा कालावधी मिळाला तर आम्ही सर्व निवडणुका घेऊ आणि त्यानुसार अजित पवार हे अध्यक्ष असतील। आता आम्ही ज्यानंतर फूट पडली त्या फुटीनंतर आम्ही निश्चितपणे हा दावा केलेला आहे की अजित पवार हे कसे राष्ट्रीय अध्यक्ष झाले या संदर्भातलं पत्र त्यांनी दिलेलं आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना अधिकार होते त्यावेळेस की पदांची नियुक्ती करण्याकरिता, तर त्याच पद्धतीने हे नियुक्ती करण्यात आल्याचा दावा आपल्या युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे। या पद्धतीने जर बघितलं आपण तर पवार गटाच्या वतीनं या संदर्भात जर बघितलं तर 3 ते 4 वेळा पवार गटाला संधी देण्यात आली होती। त्यामध्ये जर बघितलं केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 वेळा पवार गटाला वेळ देण्यात आलेला होता, अतिरिक्त वेळ देण्यात आला होता, पण तरी पण कुठल्याही प्रकारचे कागदपत्र शरद पवार गटाच्या वतीनं सादर करू शकले नाही असाही दावा मनिंदर सिंग यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेला आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवार गटावर पुन्हा लक्ष केले जात आहे आणि त्यांनी म्हटलं जात आहे त्यांच्यावरती की या घडीने जर बघितलं आम्ही कागदपत्र सादर केले होते, त्या कागदपत्राच्या आधारावरती आम्ही निर्णय घेतला होता आणि तो निर्णय त्या निर्णयाच्या आधारावरती 30 जूनला आम्ही स्पष्ट केला आम्ही की या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर या पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय की यामध्ये जर प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने सर्व निवडणुका झाल्या तर त्या नेमणुकात आणि कागदपत्रात
कुठलीही चूक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बिलकुल, आपण अजिंक्य. प्रेक्षकांनाही ब्रेकिंग न्यूज नेमकी काय ती दाखवूया. निवडणूक आयोगाकडे एक पत्र अजित पवार यांनी दिलेलं होतं. पक्षाध्यक्ष पदावर दावा करणारं हे पत्र होतं. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे पत्र दिलं गेलेलं होतं आणि युक्तिवादादरम्यान आता हा देखील एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे. 30 जूनला अजित पवार यांनी हे पत्र दिल्याचा उल्लेख युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये पक्षाध्यक्ष पदावर दावा करण्यात आलेला होता. अजित पवार यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे दिल्याचा उल्लेख आता युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदावर दावा करणारं पत्र अजित पवार यांनी 30 जूनला निवडणूक आयोगाकडे दिल्याचा उल्लेख युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची ही घडामोड. निवडणूक आयोगाकडे हे पत्र अजित पवारांनी 30 जूनला दिलेलं होतं असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. त्यानंतर आयोगानं शरद पवारांना 4 वेळेला संधी दिली, पण तरीही त्यांना आणखी वेळ हवा आहे. शरद पवारांना त्यामुळे आता परवानगी देऊ नका असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. Represented by elected representatives, national conventions being held in terms of the spirit of the constitution have not been done, and our case is that we ought to be recognized as the representative faction and the real party, the NCP. आधार पर चुनाव आयोग का फैसला होना चाहिए आपको लगता है? लेजिस्लेटिव देखिए, उसकी लॉ सादिक अली से लेके सुप्रीम कोर्ट की जजमेंट्स तक कई ग्राउंड्स पे ले डाउन करी गई है. लेजिस्लेटिव असेंबली का टेस्ट है, ऑर्गेनाइजेशनल मेजोरिटी का टेस्ट है, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी का टेस्ट है. उन सब पे बहस हो रही है. हम अपनी दलीलें रखेंगे, दूसरी साइड अपनी दलील रखेगी, और उसके बाद इलेक्शन कमीशन डिसाइड करेगी कौन सा टेस्ट अपेयर करना चाहिए. अपॉइंटमेंट ही इलीगल है? नहीं, हमने ये कहा है कि हमारे हिसाब से डेमोक्रेटिक प्रिंसिपल नहीं फॉलो करे गए और नेशनल कन्वेंशन प्रॉपर्ली नहीं फॉलो करी गई इलेक्ट करने के लिए लोगों को. एंड इसलिए जो भी कन्वेंशन और अपॉइंटमेंट हुई हैं वो करेक्ट तरीके से नहीं हुई हैं, जो 2022 में कन्वेंशन और अपॉइंटमेंट. आपके एफिडेविट के बारे में क्या बताएंगे सर? कौन सा वाला एफिडेविट? जो एफिडेविट हमारे एफिडेविट, हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट दिए. हमारे 1 लाख एफिडेविट हैं, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज्यादा नहीं है. और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी इन द तारीख लेकिन अभी चल रहा है, ये खिलाफ ही बहस. सुनावणी अजूनही सुरू आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या घडीला की खास करून ज्या पद्धतीनं आता नीरज किशोर कौल आपल्याला जाताना पाहायला मिळतंय आणि नीरज किशोर कौल नंतर जर बघितलं आपण तर या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की नीरज किशोर कौल हे बाहेर पडलेले आहेत आणि आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. आणि अभिषेक मनु सिंघवीचा युक्तिवाद करताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय की या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आता युक्तिवाद करताना शेवटचा जो मुद्दा होता की आयोगाने शरद पवारांना 4 वेळा संधी दिलेली आहे. 4 वेळा संधी देऊनही त्यांनी वेळ हा दवडलेला आहे. त्यामुळे शरद पवार यांना आता संधी देऊ नका असं नीरज किशोर कौल यांनी मागणी केली होती. या मागणीनंतरही शेवटी अभिषेक मनु सिंघवी यांनी आता आपला युक्तिवाद सुरू केल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टुडिओ बरं अजिंक्य. प्रशांत, आपण या सगळ्या अपडेट सातत्यानं जाणून घेणारच आहोत तुमच्याकडनं. आपण पाहतो आहोत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी, अजित पवार गटाचा युक्तिवाद आता हा जवळपास संपल्याचं समोर येत आहे. आता शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतायत. आता ते नेमके कोणते मुद्दे मांडतात याकडे देखील लक्ष लागून राहणारच आहे, कारण काही महत्त्वाचे मुद्दे अजित पवार गटानं आपल्या युक्तिवादादरम्यान मांडलेले होते. आयोगानं शरद पवारांना 4 वेळेला संधी दिली, पण तरीही त्यांना वेळ हवाय, त्यांना हा वेळ दिला जाऊ नये, त्यांना ही संधी दिली जाऊ नये अशा आशयाचा युक्तिवाद अजित पवार गटानं हा केलेला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर शरद पवार गटाचे जे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी ते आता युक्तिवाद करतायत. ते नेमके कोणते मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. मात्र अजित पवार गटानं युक्तिवाद करताना काही मुद्दे जे मांडलेत ज्याबद्दलचा खुलासा याआधी झालेला नव्हता. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, अजित पवार गटानं युक्तिवाद करताना एक मुद्दा मांडला, तो म्हणजे अजित पवारांनी 30 जूनला एक पत्र दिलेलं होतं. पक्षाध्यक्ष पदावर दावा करणारं निवडणूक आयोगाकडे हे पत्र सोपवलं गेलेलं होतं. याबद्दल तपशीलवार नेमकी काय माहिती मिळतेय?
बरोबर आहे. 30 जून रोजी हे पत्र देण्यात आलं होतं, ज्यामध्ये अजित पवार हे कसे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत आणि पक्षामध्ये कशी फूट निर्माण झाली आहे. सगळ्यात जास्त जर आमदार जे आहे हे आमदार शरद पवार पेक्षा जास्त आमदार हे अजित पवार यांच्याकडे आहे असाही दावा या पत्रात करण्यात आलेला आहे. आणि त्यांनी त्या सर्व गटाच्या नेत्यांनुसार राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा मान जो आहे तो अजित पवार यांना देण्यात आला होता. अशा प्रकारची माहिती त्या सगळ्या याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर नुकतंच नीरज किशोर कौल जे आहे यांनी नुकतीच आपल्याला माहिती दिली आहे काय झालंय म्हणून. आणि नीरज किशोर कौल जे आहे हे नीरज किशोर कौल अजित पवार गटाचे प्रमुख युक्तिवाद करणारे वकील होते, जे साधारणतः जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टातील वकील आहे. नीरज किशोर कौल यांचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यानंतर आता मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला. त्यानंतर आता जर बघितलं आपण तर आता डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या याच्यावर जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या घडामोडींमध्ये जो युक्तिवाद करण्यात आला त्या युक्तिवादावरती केंद्रीय निवडणूक आयोग सकारात्मक असल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सकारात्मक असल्याची दावा केला जातोय. या संदर्भात जो युक्तिवाद खास करून अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला आहे त्या युक्तिवादावरती केंद्रीय निवडणूक आयोग सकारात्मक आहे. हे या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे सुनावणीच्या दरम्यान की केंद्रीय निवडणूक आयोग अजित पवार यांच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्या युक्तिवादाला ते सकारात्मक आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मान्यता देण्यात आलेली आहे. हे आता असं म्हणता येईल की त्या दिशेने पाऊल चाललेले आहे. होऊ शकतं आता जेव्हा डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी आपला युक्तिवाद करतील त्यावेळेस काय होतं. पण या घडीला जर बघितलं तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यावरती त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे. हे या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे. बिलकुल महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची ही ब्रेकिंग न्यूज. शरद पवार गटाकडनं आता युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे. अभिषेक मनू सिंघवी यांनी हा युक्तिवाद सुरू केला आहे. आणि शरद पवार गटाचा हा युक्तिवाद सुरू असताना काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले जाणार आहेत. अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद सुरू करतायत. राष्ट्रवादी पक्षातल्या नेमणुकांवर अजित पवारांनी आक्षेप घेतलेला होता आणि याच संदर्भात युक्तिवाद करताना अजित पवार गटानं हे मुद्दे मांडलेले आहेत. शरद पवार गटाचा युक्तिवाद आता सुरू झालेला आहे. अभिषेक मनू सिंघवी हा युक्तिवाद करतायत. काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. 8 सप्टेंबरला शरद पवार यांनी लेखी उत्तर दिलेलं होतं असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध आहे, पक्षात 2 गट पडलेले नाहीत असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे अजित पवार गटानं जो युक्तिवाद केलेला होता की पक्षात फूट पडलेली आहे हा युक्तिवाद खोडून काढण्याचं काम शरद पवार गटाकडनं आता केलं जात आहे. 8 सप्टेंबरला शरद पवारांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. पक्ष एकसंध आहे, पक्षात 2 गट पडलेले नाहीत हा युक्तिवाद शरद पवार गटाकडून आता करण्यात आलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, महत्त्वाचा मुद्दा मांडलाय शरद पवार गटानं. देवदत्त कामत आता जर बघितलं आपण अभिषेक मनू सिंघवी यांच्या गटाचे देवदत्त कामत हे वकील आपल्याला आता जाताना पाहायला मिळते. जर बघितलं हे देवदत्त कामत आहे जे खास करून अजित पवार गटाच्या विरुद्ध शरद पवार यांच्या गटाचा जे प्रमुख वकील आहे ते एक आहे देवदत्त कामत. जर बघितला आपण या घडीला तर अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि आता देवदत्त कामत पोहोचलेले आहे. देवदत्त कामतांच्या पूर्वी नीरज किशोर कौल हे केंद्रीय निवडणूक आयोगातून बाहेर पडलेले आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळालेली आहे, जे ही कागदपत्र आहे त्या कागदपत्राच्या आधारावरती हे स्पष्ट करण्यात येते की हे जे फॅक्ट्स आहे या फॅक्ट्सच्या आधारावरती बघितलं तर त्या सगळ्यांची तपासणी केली गेली तर निश्चितपणे हे डिस्प्यूट अजित पवारांच्या बाजूने जाईल अशा प्रकारचा युक्तिवाद केले जात आहे. आणि आता जर बघितलं तर आता पुन्हा एकदा अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. अजिंक्य जर इथे घडामोडी सुरू आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर देवदत्त कामत हे जे शरद पवार गटाचे वकील आहे हे इथे दाखल झालेले आहे. आणि सोबतच महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की जो दावा करण्यात आलेला आहे की अजित पवार यांच्या वतीने उत्तरात जे आमदार आहेत, अजित पवारांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात दावा करण्यात आला का बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहे. ते बहुसंख्य आमदार कोण आहे
असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। ते बहुसंख्य आमदार कोण आहेत? अजित पवारांनी जरी शपथपत्र दावा केला असेल की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत, ते आमदार कोण आहे याचं उत्तर आपण का प्रतिज्ञापत्रात दिलं नाही, असा थेट सवाल डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे। या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवारांनी हे स्पष्ट केलं आहे की 8 सप्टेंबर रोजी शरद पवार गटाच्या वतीनं लेखी उत्तर देण्यात आलं होतं। त्या उत्तरामध्ये 2 गट पडले नसून काही जणांना सत्तेत सहभागी व्हायचं आहे अशा प्रकारचा वैयक्तिक निर्णय घेतला आहे, असा तो दावा केला होता। तो पहिल्या सुनावणीत दावा नाकारण्यात आला होता, त्याचा पुन्हा एकदा डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी उल्लेख केलेला आहे। पक्ष अजूनही एक संघ आहे आणि शरद पवारांच्या नेतृत्वावरती या पक्षाचा विश्वास आहे, असा डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांचा दावा आहे। त्यांचं म्हणणं आहे की बहुसंख्य आमदार कोण आहे हे आम्हाला सांगावं, बहुसंख्य आमदार कोण आहे हे प्रतिज्ञापत्रात अजूनही अजित पवार यांच्या वतीनं सांगण्यात आलं नाही आहे, असा दावा डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। बरं, आपण प्रेक्षकांना ही ब्रेकिंग न्यूज दाखवूया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी सुरू आहे, या सुनावणीच्या दरम्यान आता शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान काही मुद्दे मांडले गेलेले आहेत। 8 सप्टेंबरला शरद पवारांनी लेखी उत्तर दिलंय। या लेखी उत्तरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या व्यतिरिक्त पक्षात 2 गट पडलेले नाहीत असा दावा देखील करण्यात आलेला होता आणि हा मुद्दा शरद पवार गटानं युक्तिवादादरम्यान आता मांडलेला आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा शरद पवार गटानं युक्तिवादादरम्यान मांडलाय, तो म्हणजे अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार आहेत आणि ते आमदार नेमके कोणते आहेत, त्यांची नावं काय, हा मुद्दा युक्तिवादादरम्यान मांडला गेलेला आहे। सातत्यानं अजित पवार गटाकडनं हा दावा केला गेलेला होता की बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत, मात्र या बहुसंख्य आमदारांची नेमकी संख्या किती, त्यांची नावं काय, हे नमूद का करण्यात आलेलं नाही, असा सवाल युक्तिवादादरम्यान शरद पवार गटानं आता मांडलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, बहुसंख्य आमदारांच्या मुद्द्याबाबत अजित पवार गटाकडनं खुलासा करण्यात आलेला होता का युक्तिवादादरम्यान, आणि जर तो खुलासा झालेला नव्हता तर त्याबाबत काही माहिती समोर आलेली आहे का? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलंय तर अजित पवार गटाच्या वतीनं आज त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे। त्यांनी म्हटलंय की आम्ही 1 लाखापेक्षा जास्त 1,63,000 प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेले आहे, जे शपथपत्र आहेत, आणि त्या गटाने दावा केला आहे की शरद पवार यांच्या निवडीवरती अजित पवार यांनी गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। अनेक प्रश्नचिन्ह आहेत, बेकायदेशीरपणे ही निवड करण्यात आलेली आहे। घर जसं चालवतात त्याच पद्धतीने शरद पवार घर जसं चालवतात त्याच पद्धतीने शरद पवार पक्ष चालवतात, असाही आरोप अजित पवार यांच्या युक्तिवादादरम्यान करण्यात आला होता। अजित पवारांच्या वतीने मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला, पण दुसरीकडे जर बघितला आपण ज्या पद्धतीने युक्तिवाद केला जातोय की एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो केला जातोय की आता जर त्यांनी म्हटलं आहे की अजित पवारांनी म्हटलंय आमच्यासोबत की त्यांनी स्पष्ट केलं होतं, त्यांनी एक पत्र जोडलेलं होतं, त्या पत्रात उल्लेख केलं होतं की 53 पैकी 42 आमच्या आमदारांसोबत आहे। नावांचा उल्लेख नाही आहे, फक्त आकडेवारीचा उल्लेख आहे। नागालँडमधले 7 आमदार आमच्या सोबत आहे, झारखंडमधला 1 आमदार आमच्या सोबत आहे, एक राज्यसभेचा 1 खासदार आणि सोबतच जर बघितलं आपण लोकसभेचा 1 खासदार, असे सर्व खासदार उपस्थित आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला होता, पण त्यांचे नावं सांगितली नव्हती असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। खास करून शरद पवार गटाच्या वतीनं आकडेवारी सांगून चालत नाही, त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो, त्यांची आकडेवारी देताना त्यांचं आधार कार्ड देखील द्यावं लागतं, त्यांचं पद देखील द्यावं लागतं, असा युक्तिवाद डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केला जात आहे। बरं प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा। बहुसंख्य आमदार नेमके कोण आहेत ते सांगा, असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलेला आहे। अजित पवार गटाकडून बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत असा दावा करण्यात आलेला होता, मात्र नेमकी संख्या किती आणि हे आमदार नेमके कोण, त्यांची नावं काय, याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता। तर हा उल्लेख नेमका का केला गेला नाही, आणि जर तो उल्लेख केला गेला होता तर मग ती नावं का सांगितली गेली नाहीत, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडनं आता करण्यात आलेला आहे। आणखी नेमके कोणते मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे। अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार आहेत याची संख्या तर नमूद करण्यात आलेली होती, पण त्यांची नावं, त्यांचं पद हे नमूद करण्यात आलेलं नव्हतं, आणि हाच तांत्रिक मुद्दा शरद पवार गटाकडून आता युक्तिवादादरम्यान उपस्थित करण्यात आलेला आहे। हा मुद्दा युक्तिवादादरम्यान उपस्थित करून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केल्याचं दिसतं आहे।
आणखी नेमके कोणते तांत्रिक मुद्दे मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे। कारण अजित पवार गटाकडून ज्यावेळेला युक्तिवाद सुरू झालेला होता त्यावेळेला शरद पवार गटानं केलेल्या युक्तिवादादरम्यान काही जे मुद्दे मांडले गेले होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न झालेला होता, दावे फेटाळण्याचा प्रयत्न झालेला होता। आणि आता तसंच काहीसं शरद पवार गटाचा युक्तिवाद ज्यावेळेला सुरू आहे त्यावेळेला त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी करताना दिसतायत। 6:30 वाजेपर्यंत हा युक्तिवाद ही सुनावणी सुरू राहणार आहे। 6:30 नंतर काही निर्णायक फैसला होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल का आणखी एक सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोग घेणार हा देखील एक प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर सुरू आहे। अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करण्यात आलेला होता, महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले होते, ते मुद्दे आता शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान खोडून काढण्याचा प्रयत्न होतोय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आणखी कोणते नवे मुद्दे मांडले गेले शरद पवार गटाकडनं? जे शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला तो हस्तक्षेप संपलेला आहे आणि आता मनिंदर सिंग यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे। दरम्यानच्या काळात देवदत्त कामत जे वकील आहेत खास करून शरद पवार गटाचे ते देखील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झालेले आहे। यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी काही साधारणतः 45 मिनिटांपूर्वी दाखल झाले होते। 4:15 सुनावणी सुरू झाली। 4:30 वाजता साधारणतः अभिषेक मनु सिंघवी दाखल झाले आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर आता काही क्षणापूर्वी देवदत्त कामत जे आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडली होती आणि त्यांनी जो उल्लेख केला होता त्यानंतर पुन्हा आता जर बघितलं शरद पवार गटाच्या वतीनं देवदत्त कामत हे पुन्हा आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचले आहेत। पुन्हा एकदा सिंग यांचा युक्तिवाद सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये युक्तिवादामध्ये जर बघितलं आपण तर पाहावं लागेल की काय युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना शिवसेना प्रकरणाचा दाखला दिला गेलेला होता। या अनुषंगानं आता जे कामत वकील आहेत ते आता शरद पवार गटाची बाजू मांडण्याची शक्यता आहे का? आज जर बघितलं तर देवदत्त कामत यांना आज संधी मिळण्याची शक्यता नाही आहे, कारण की मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद किती वेळ चालतो, कारण की अजित पवार यांच्या वतीनं गटाच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला होता तो युक्तिवाद संपल्यानंतर साधारणतः जर बघितला आपण तर काही हस्तक्षेप होते, ते हस्तक्षेप अभिषेक मनु सिंघवी यांनी केले आणि त्यानंतर आता मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। आणि जर बघितलं आपण तर अजूनही ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या घडीला जर बघितलं तर जसा उल्लेख आपण अजिंक्य केला होता की शिवसेनेच्या वेळेस जो युक्तिवाद झाला होता त्याच युक्तिवादाचे दाखले यावेळेस देखील दिले जात आहे, कारण की मनिंदर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली होती, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली होती, हरीश साळवे यांनी बाजू मांडली होती। त्याच धर्तीवरती मनिंदर सिंग ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद करतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि ते देखील ज्या पद्धतीने दावा करताय की शरद पवार हे बेकायदेशीरपणे पक्ष चालवतात असा देखील आरोप अजित पवार यांच्या वतीने केला आहे। तो त्या आरोपात काही नवीन पद्धतीने युक्तिवाद करतात का ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, आपण या सगळ्या युक्तिवादांच्या अनुषंगानं जे मुद्दे मांडले जात आहेत त्याकडे लक्ष ठेवून आहोतच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सध्या सुरू आहे। अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, त्या आमदारांची नावं काय, बहुसंख्य आमदार आहेत असं सातत्यानं सांगितलं जात होतं, मात्र हे आमदार नेमके किती, त्यांची नावं काय असा मुद्दा शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान मांडला गेलेला होता। अभिषेक मनु सिंघवी यांनी हा मुद्दा मांडलेला होता। या मुद्द्यावर आता अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना नेमकं काय उत्तर दिलं जाणार हे देखील पाहावं लागणार आहे। या व्यतिरिक्त शरद पवार यांची निवड आणि एकंदरीतच त्यांची पक्ष चालवण्याची पद्धत यावर सुद्धा आक्षेप नोंदवले गेलेले होते अजित पवार गटाकडनं। यावर नेमकं काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहावं लागणार आहे। शरद पवार गटानं युक्तिवाद करताना अजित पवार गटानं जी कागदपत्र, जी शपथपत्र, प्रतिज्ञापत्र सादर केलेली होती त्यामध्ये त्रुटी आणि चुका असल्याचं देखील म्हटलेलं होतं। हाही मुद्दा अजित पवार गटाकडनं त्यांच्या युक्तिवादादरम्यान खोडून काढण्यात आलेला होता। कोणत्याही प्रकारच्या चुका किंवा त्रुटी या कागदपत्रांमध्ये नाहीत, आम्ही जी कागदपत्र सादर केलेली आहेत त्याची तपासणी केली जावी अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेली होती। या व्यतिरिक्त
आम्ही कॅमेऱ्यासमोर देखील हेच बोलायला तयार असल्याचं अजित पवार गटानं युक्तिवादादरम्यान सांगितलं होतं. शरद पवार गटाचा युक्तिवाद देखील त्यानंतर झाला. अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि आता अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा युक्तिवाद केला जात असल्याचं समजतंय. आता नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार हे देखील पाहावं लागणार आहे. अनेक तांत्रिक मुद्दे शरद पवार गटाकडनं युक्तिवाद करताना मांडले गेलेले होते. यावर अजित पवार गटाकडनं नेमकं काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहावं लागणार आहे. 6:30 वाजेपर्यंत ही सुनावणी चालू राहणार आहे. काही निर्णायक बाबी समोर येतात का या सुनावणीनंतर हे देखील पाहावं लागणार आहे आपल्याला, कारण काही महत्त्वाचे मुद्दे दोन्ही बाजूंकडनं मांडले जात आहेत. दावे प्रतिदावे केले जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात नेमका काय निर्णय घेणार याचीच आता उत्सुकता लागलेली आहे. अजित पवार गटानं युक्तिवाद करताना शिवसेना प्रकरणाचा देखील दाखला दिलेला होता. आणखीही काही प्रकरणांचे दाखले दिलेले होते. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तसंच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील होणार का याची चर्चा सातत्यानं सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं काय म्हणणार, काय नेमका निकाल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नीरज किशन कौल यांनी सुनावणीनंतर युक्तिवाद करून झाल्यानंतर बाहेर आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया. उसकी लॉ सादिक अली से लेके सुप्रीम कोर्ट की जजमेंट्स तक कई ग्राउंड्स पे ले डाउन करी गई है. लेजिस्लेटिव असेंबली का टेस्ट है, ऑर्गेनाइजेशनल मेजॉरिटी का टेस्ट है, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी का टेस्ट है. उन सब पे बहस हो रही है. हम अपनी दलीलें रखेंगे, दूसरी साइड अपनी दलील रखेगी और उसके बाद इलेक्शन कमीशन डिसाइड करेगी कौन सा टेस्ट अपेयर करना चाहिए. हमने ये कहा है कि हमारे हिसाब से डेमोक्रेटिक प्रिंसिपल नहीं फॉलो करे गए और नेशनल कन्वेंशन प्रॉपर्ली नहीं फॉलो करी गई इलेक्ट करने के लिए लोगों को. एंड इसलिए जो भी कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं वो करेक्ट तरीके से नहीं हुई हैं जो 2022 में कन्वेंशन और अपॉइंटमेंट. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, काय नेमकी अपडेट सध्याची? अरे कॅमेरामन जातो ना. प्रशांत यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित. पुन्हा एकदा आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. शरद पवार गटाचा युक्तिवाद झालेला आहे. आता अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू होतो आहे. काय नेमके मुद्दे मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे. याच दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. ब्रेकिंग न्यूज नेमकी काय पाहूया. पक्षांतर्गत निवडीच्या वेळेला दावे केलेले नाहीत असा मुद्दा शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान मांडला गेला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. पक्षांतर्गत निवडीच्या वेळेला दावे केले गेले नव्हते असा युक्तिवाद शरद पवार गटानं आता केलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय नेमकी अपडेट? बरोबर आहे. यापूर्वी जो युक्तिवाद झाला त्यामध्ये त्यांनी दावा केला शरद पवार गटाच्या वतीने की पक्षांतर्गत निवडीवेळी कोणीही कुठलेही दावे केले नाही. ज्यावेळी शरद पवार यांची नियुक्ती झाली होती त्यावेळेस कुठलेही आक्षेप नोंदवलेला नाही. जेव्हा गटामध्ये सत्तेत सहभागी झाले, काही एक निवडक लोक सत्तेत सहभागी झाले, त्यावेळेस पक्षावर स्वामित्व मिळवण्याकरता, पक्षावर दावा करण्याकरिता अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले. ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची नियुक्ती झाली त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा त्याला विरोध केला गेला नाही. विरोध करताना कुठल्याही प्रकारचा आक्षेप देखील घेतला नाही. असं असताना जेव्हा सत्तेची चांदी मिळाली, ज्या सत्तेचं मलाई खाता आली, त्यावेळेस साधारणतः या जर बघितलं तर या संदर्भात सत्तेची जर चांदी लागली हातामध्ये तेव्हाच यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या पद्धतीने त्यांनी दावा केला की तेव्हा कुठलाही आक्षेप नव्हता आणि आता आक्षेप घेऊन काय सांगण्याचा प्रयत्न केला जातो असा देखील सवाल केला जात आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे अजिंक्य. बरं, काही मुद्दे अजित पवार गटाकडनं मांडले गेलेले होते. युक्तिवादादरम्यान घर चालवतात तसं शरद पवार पक्ष चालवत होते असा दावा युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला होता. शरद पवारांनी सगळे नियम पायदळी तुडवल्या गेल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला होता. आपण पाहतो आहोत हे मुद्दे जे अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान मांडलेले होते.
काही दावे देखील करण्यात आलेले होते। शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला देखील आक्षेप घेतला गेलेला होता। एकच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही हा देखील एक मुद्दा युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाकडून मांडण्यात आलेला होता। मात्र राष्ट्रवादीत नेमकं हेच सुरू होतं असं देखील या दरम्यान युक्तिवाद करताना मांडलं गेलं। पक्षाच्या अंतर्गत कामकाजादरम्यान लोकशाही पद्धतीचा अभाव होता असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेला होता। प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनं सगळ्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या आणि सध्या प्रफुल्ल पटेल हे आमच्या बाजूने आहेत। पक्षात नियमांचं पालन केलं जात नव्हतं असं अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। या व्यतिरिक्त विधिमंडळातलं बहुमत हे आमच्याकडे आहे, त्याचा विचार करून निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा। राज्य आणि देशातले पदाधिकारी देखील आमच्या सोबत आहेत। हे बहुसंख्य पदाधिकारी आमच्या सोबत असल्यानं आमच्या बाजूने निर्णय द्यावा। त्याच व्यतिरिक्त शिवसेनेच्या प्रकरणाचा दाखला देखील उल्लेख देखील करण्यात आलेला होता अजित पवार गटाकडनं। आमदार, खासदार आणि प्रतिनिधींनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडे दिलेली आहेत। अजित पवार गटानं जे युक्तिवादादरम्यान मुद्दे मांडले होते ते आपण पाहिले। मात्र आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। एनसीपीचं पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असा युक्तिवाद आता करण्यात आलेला आहे। पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवा आणि या आधारावर निर्णय घ्या असा युक्तिवाद अजित पवार गटानं आता केलेला आहे। प्रशांत लीला रामदास यांच्याकडे आपण जाऊया पुन्हा एकदा। प्रशांत, अतिशय महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष आम्हाला मिळावा, पक्षात फूट नाही हे तुम्ही ठरवा असं त्यांनी म्हटलं आहे। त्याच आधारावरती निर्णय घ्यावा असा अजित पवार गटाचा युक्तिवाद पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे, केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावा अजित पवार गटाच्या वतीनं हा दावा करण्यात आलेला आहे। पक्षात फूट नाही हे आपण मान्य करावं असं आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा अशा प्रकारे स्पष्ट मत अजित पवार गटाच्या वतीनं मनिंदर सिंग यांनी केलेलं आहे। मनिंदर सिंग युक्तिवाद करताय आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करताना त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावं म्हणजे निवडणुकीची निशाणी हे अजित पवार गटाला मिळावी अशी मागणी असा दावा खास करून अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। पक्षात फूट नाही हे निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवावं अशी ही मागणी आपल्या युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अजिंक्य, बरोबर आहे। प्रशांत, आणखी नेमके कोणते मुद्दे मांडले गेलेत अजित पवार गटाकडनं? कारण पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असा एकीकडे दावा त्यांनी केला आहे, दुसरीकडे पक्षात फूट आहे की नाही हे याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असं देखील युक्तिवादादरम्यान त्यांनी म्हटलंय। त्यामुळे या संदर्भात आता काय निर्णय घेतला जाऊ शकतो असं वाटतं? महत्वाचं म्हणजे जर बघितलं अजून एक सुनावणी होईल ज्या पद्धतीचे संकेत मिळत आहे। आज अजित पवार गटाच्या वतीनं सर्व त्यांचे युक्तिवाद पूर्ण होईल। प्रथमतः नीरज किशन कोल यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर आता मनिंदर सिंग युक्तिवाद करताय। साधारणतः हा युक्तिवाद 6:30 पर्यंत झालेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण 2 तासाचा कालावधी त्यांना युक्तिवादादरम्यान देण्यात आलाय। त्यानंतर पुन्हा एकदा एक तारीख देण्यात येईल आणि त्या दिवशी शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद होईल। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत हे युक्तिवाद करतील आणि त्यानंतर महत्त्वाचं जर बघितलं आपण तर त्यातून कुठेतरी निर्णयाची दिशा निघेल आणि त्यानंतर निर्णय हा राखीव ठेवला जाईल आणि घोषणा केली जाईल। ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या वेळेस झालं होतं, शिवसेनामध्ये जेव्हा दुभंगली होती शिवसेना, त्यानंतर ज्या पद्धतीने सुनावणी झाली, सुनावणीनंतर आदेश राखीव ठेवण्यात आला आणि तो निश्चितच एका दिवशी निर्णय घेण्यात आला। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे या घडीला की अजित पवार गटाच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला आहे, पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आम्हालाच मिळावं असाही दावा त्यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला हे जर बघितलं तर या आधारावरती निर्णय घेणं शक्य आहे का हे देखील आता स्पष्ट होईल। पण थोड्याच वेळात साधारणतः 5:30 वाजलेले आहे, मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। बरं, पक्षात फूट आहे की नाही हे निवडणूक आयोगानंच ठरवावं आणि त्या आधारावर निर्णय घ्यावा असं युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे। त्यामुळे आता पक्षात फूट पडली आहे की नाही या अनुषंगानं निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। दुसरीकडे शरद पवार गटानं ज्या वेळेला युक्तिवाद केलेला होता त्यावेळेला पक्षात फूट नाही, पक्ष एकसंध आहे असं पत्र शरद पवारांनी दिलेलं होतं, असा दावा करण्यात आलेला होता। त्यामुळे एकीकडे शरद पवार गटाकडनं हा दावा होतोय की पक्षात फूट नाही, पक्ष एकसंध आहे, दुसरीकडे अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना असं म्हटलं गेलंय की जर
पक्षात फूट आहे तर ती पक्षातली फूट आहे का नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. पण राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे आम्हालाच दिलं जावं असा दावा, अशी मागणी अजित पवार गटाकडनं आता करण्यात आलेली आहे. महत्वाचा हा अत्यंत मुद्दा युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाकडनं मांडला गेलेला आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आणखी एखादी सुनावणी कदाचित होऊ शकते, तशी शक्यता वर्तवली जाते. आज जर काही निर्णायक बाबी समोर आल्या नाहीत तर कदाचित आणखी एक सुनावणी या संदर्भात निवडणूक आयोग घेऊ शकतं, अशी शक्यता आता वर्तवली जाते. 6:30 वाजेपर्यंतचा वेळ आहे. या दरम्यान युक्तिवादादरम्यान नेमके कोणते मुद्दे मांडले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सध्या सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवार गटानं केलेली आहे. पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवा, या आधारावर निर्णय घ्या अशी मागणी अजित पवार गटानं युक्तिवादादरम्यान आता केलेली आहे. पक्षात फूट आहे की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा अशी मागणी अजित पवार गटानं केलेली आहे. मात्र पक्ष आणि चिन्ह आम्हालाच दिलं जावं ही देखील मागणी अजित पवार गटानं लावून धरलेली आहे. युक्तिवादासाठी आता केवळ 1 तास उरलेला आहे. 6:30 वाजेपर्यंतचाच वेळ सुनावणीचा आहे. दोन्ही गटांकडनं जोरदार युक्तिवाद सुरू आहे. अनेक महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, युक्तिवादासाठी आता केवळ 1 तास शिल्लक आहे. कोणकोणते मुद्दे आता आणखी मांडले जातील असं वाटतं? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने 5:30 वाजलेले आहे, 2 ते अडीच तास खास करून सुनावणीची वेळा निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे आता कुठल्या पद्धतीने अजून मुद्दे मांडले जातात मनिंदर सिंग यांच्या वतीनं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मनिंदर सिंग यांच्या वतीनं अनेक महत्त्वाचे मुद्दे आज मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की गेल्या वेळी ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती त्यावेळेस एक प्रकारे नीरज किशोर कोल यांनी युक्तिवाद केला होता. आजही साधारणतः 1 तास नीरज किशोर कोल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर हस्तक्षेप काही महत्त्वाचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीने मांडण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू असल्याची माहिती पुढे आली. या घडीला हे पाहावं लागेल की कुठला महत्त्वाचा मुद्दा या घडीला हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पक्षात फूट नाही हे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. बरं, युक्तिवादासाठी आता केवळ 1 तास उरलाय. दोन्ही गटांकडनं जोरदार युक्तिवाद केला जातोय. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. एकमेकांचे दावे प्रतिदावे हे खोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. तांत्रिक मुद्दे देखील मांडले जात आहेत. आता या अनुषंगानं निवडणूक आयोगासमोर एक खूप मोठं आव्हान असणार आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना प्रकरणाचा दाखला सातत्यानं अजित पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान दिला गेलेला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील असाच काही निर्णय होतो का आणखी काही वेगळा निर्णय लागतो हे देखील पाहावं लागणार आहे. शरद पवार गटाकडनं सुद्धा जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मात्र अजित पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे आम्हालाच मिळावं अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर पक्षात फूट पडलेली आहे का नाही याचा निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगानं घ्यावा अशी मागणी देखील अजित पवार गटानं केलेली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सुरू आहे. युक्तिवादासाठी केवळ 1 तास उरलेला आहे. या 1 तासात दोन्ही बाजूंकडनं नेमके कोणकोणते मुद्दे मांडले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सुनावणीच्या अनुषंगानं सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.